हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये। आम्ही निघालेलो आहोत सावीला घेऊन फिरायला। पहिल्यांदा खूप दूरचा लांबचा प्रवास आणि तोही एका कारनी, 4 व्हीलर कारनी चाललेलो आहोत। तर सावी आहे, सावीची सानू दीदी आहे, काका काकू आहेत आणि ऑब्व्हियसली सावीचे आई बाबा पण आहेत। आम्ही निघालो आणि आमच्या ह्याला संडास लागली आणि आम्ही लेकरांवर नाव घेतलं। ऐकले हसले लोक। अशी मजा मस्ती करत निघालेलो आणि आता सावी थोडीशी गुंगलेली आहे। गाडीत बसली की तिला थोडीशी गुंगी चढतीस आणि तिचा पाळणा तर नेहमी सोबत असतोच। मागं ती जी दिसतीये ती झोळी आहे तिची आणि मस्त नंतर गाणे लावून सानू डान्स करायला लागली, मज्जा करायला लागली, एन्जॉय करायला लागली। तिच्यासोबत आम्ही पण एन्जॉय केला मस्तपैकी। तो सावी तिच्या काकासोबत मस्त समोर बसून एन्जॉय करत होती। एकदम शांत बसलेली आहे सावी काकासोबत पण आणि तिचे पप्पा ड्रायव्हिंग करत होते। थोडं पुढं आल्यानंतर 2-3 तासानंतर आम्ही चहा प्यायला एके ठिकाणी उतरलो आणि तिथे उतरल्यानंतर सावी फ्रेश तिची झोप झालेली होती आणि इथं साईडलाच होतं गार्डन, त्याच्यामुळे लगेच आम्ही त्या गार्डनकडे गेलो। तिथं सानू खेळी, सावीला पण खूप छान वाटलं। तिथं गार्डनमध्ये खूप सारी मुलं होती, त्याच्यामुळे खूप खेळत होती, ती त्यांच्याकडे बघत होती आणि सानू पण इथं मस्त खेळायला लागली। जुजू पार्क म्हणायची सारखं, तिला खूप आवडतो जुजू पार्क। पोलीस आहेत, पोलीस घेऊन जातात आता सानूला। घेऊन जावा सानूला तिथं मंदिर दिसलं की लगेच तिनं पाया पडायला लागली आणि इकडे तिकडे फिरत होती, म्हणून मला तिला पोलिसांची भीती दाखवावी लागली। आणि इथे चहा पिला आम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर लगेचच पुढे निघालोत की थोड्या वेळाने 1-2 तासांनी परत आम्ही जेवायला थांबलोत आणि तेही महाराष्ट्रात आल्यावरच थांबलोत। उंबरग्याला शौर्यवाडा नावाचं हॉटेल आहे, तिथे जाऊन आम्ही थांबलोत, कारण की इथे खूप जास्त चांगलं नॉनव्हेज भेटतं असं त्यांचं म्हणणं होतं। मी काही नॉनव्हेज खात नाही, पण तरीही त्यांना आवडतं म्हणून आम्ही इथे थांबलेलो। सावीला दिलेला टिश्यू पेपर खेळायला आणि ती आता शिकले टिश्यू पेपर फाडायला। आणि त्याच्यानंतर मी पहिले तिला खाऊ घातलं, त्यांनीही सानूला पहिले खाऊ घातलं, नंतर आम्ही जेवण केलं। त्यांच्या पोटात आधी भर गेल्याशिवाय ते आपल्याला जेवण करू देत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही त्यांना खाऊ घातलं। सगळं जेवण झाल्यानंतर बाहेर आलोत, थोडेसे फोटोज काढले आणि आम्ही पुढे निघालोत। तर भेटूयात मग उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।